बॉलर आहे रुपेश परब, स्ट्राइक वरती आशिष मेस्त्री, नॉन स्ट्राइक वरती प्रवीण शिंगे। हा गोलंदाजी मार्कवर रुपेश, रफ्तार का राजा म्हणून ज्याची ओळख असा आता अप्रतिम दर्जाची गोलंदाजी फलंदाजी म्हणूनची लागा तीच म्हणजे 78 फायटर्स या संघाकडून मागच्या वेळी जे सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन आयोजित एक स्पर्धा रबर बॉल स्पर्धा रेल्वे ग्राउंडवरती पार पडली होती, त्याचा रनरअप संघ तुम्हाला बघायला भेटतोय 78 फायटर्स। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रुपेश, आता हलके सेट लावलेलो चेंडू आणि पंचांचा नोचो इशारो। नशीब 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 म्हटला जाता आशिष मेस्त्री, खराब शॉट सिलेक्शन म्हणूचा लागात असेल हरी तर देईल आशिषच्या खाटल्यावरी असाच म्हणूचा लागात, काहीतरी हरी होतो आणि त्या आशिष का खाटल्यावरी दिल्या नशीब बलवत्तर म्हटला जाता। जीवनदान भेटता हा नो पद्धतीचो, उघडा डोळे बघा नीट, पुढचो चेंडू असात फ्री हिट। रुपेश गोलंदाजी मार्कवर, आता मात्र फ्री हिटची संधी होती आणि संधीचा मात्र सोना करता येत नाही। पुन्हा एकदा नो चेंडू, पंच तटस्थ, पुन्हा एकदा खराब चेंडू, नोचो फायदा उठवताना दिसत नाही तो म्हणजे आशिष। कुठेतरी खेळपट्टी सुकलेली असल्यामुळे चेंडू खाली राहताना दिसतोय। पुन्हा एकदा रुपेश गोलंदाजी मार्कवर, खराब दोन चेंडू बघायला भेटले होते, कुठेतरी कॅप्टन आता नाराज दिसतायत रुपेश वरती। पुन्हा एकदा पुढचो चेंडू, फ्री हिटची संधी, मोठो पटको मारूचो प्रयत्न केलाय तो कुठेतरी पाया अडकताना दिसता चेंडू आणि निर्धाव पद्धतीतून चेंडू गंताना दिसता। आशिष सुद्धा अप्रतिम दर्जाचे फलंदाज आहेत, मोठे मोठे फटके मारू शकतात ते, अशी फलंदाजी त्यांची आम्ही रेल्वे ग्राउंड वरती सुद्धा बघितलेली असो, पण आज कुठेतरी खेळपट्टी चेंज दिसते। पुन्हा एकदा रुपेश आशिषसाठी पुढे येऊन मारलेलो चेंडू समोरच्या दिशेने एक धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावेसाठी बघता बघता पलटताना दिसत नाही, 2 धावा। चपळाई का चिता म्हणून ओळखले जातील दोन्ही क्षेत्र फलंदाज। प्रवीण शिंगे जवळपास वय बघू गेलास तर 40+ खेळाडू आहेत ते प्रवीण शिंगे, पण धावतात बघा कसले, स्वतः कर्णधार आहेत, संघ नायक आहेत आणि ओपनिंग फलंदाज सुद्धा आहेत। सध्या इन्फॉर्म होत जी रेल्वे ग्राउंडवरती ओपनची स्पर्धा झाली तिथे सुद्धा त्यांनी 2 षटकार मारले होते। अजून एक डान्सिंग डाऊन द विकेट, बॅटची कडा घेऊन एक धाव घेताना दिसतात। आता मात्र स्वतः संघनायक स्ट्राइक वरती येताना दिसतात प्रवीण शिंगे। बघूया पहिल्यांदाच स्ट्राइक वरती दिसतील प्रवीण। पुन्हा एकदा आखूड टप्प्याचं चेंडू, पंचांचं दोन्ही हात समांतर करून धावा अवांतर देताना दिसतात, अतिरिक्त अजून एक धाव। विकी स्पोर्ट्स देवगड आणि अबी 11 दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। यानंतर आपला सामना असेल। पुन्हा एकदा रुपेश स्ट्राइक वरती प्रवीण शिंगे, मोठो फटको कव्हरच्या दिशेत, टांगा पलटी घोडे फरार, प्रवीणच्या बॅटमधून येणार लांब लचक षटकार। डीजे सर देणारी कव्हर बाउंड्रीच्या डोक्यावरून षटकार मारताना दिसले प्रवीण। अजून एक मोठो फटको कव्हरच्या दिशेत, आता मात्र लांब लचक बॉलर झालो थंडगार, दुसऱ्या चेंडूवरती दुसरं लांब लचक खणखणीत षटकार। डीजे सर
वय वर्ष 48 असणारे प्रवीण कमी कमी करा म्हणतात, 24 वय करा, 48 चे 24 करा म्हणतात. एखाद्या 24 वर्षाच्या फलंदाजाक सुद्धा लाजवणारी अशी 2 चेंडूंवरती 2 षटकार येणारी फलंदाजी तुमका बघूक भेटली. प्रवीण शिंगे बघ्या आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक करतात काय षटकाराची. फेकीचा कॉल दिला जाता. बॉल किती झाले? 5 चेंडू. शेवटचा चेंडू बैराई घालणारो लिलाव करणारो चेंडू. अजून एक हॅट्रिक हॅट्रिक हॅट्रिक. आता मात्र प्रवीण शिंगे ऑन फायर म्हणूचा लगात. डीजे सर शिंगेचे फॅन फॉलोवर इलेले असत. बघा शिंगेने आपल्या गाडीवर चौबल चौबल शीट बसवून घेऊन इलेले आहेत, कारण त्यांना माहिती आहे आज माझी फलंदाजी मात्र होते लिया. पुन्हा एकदा आकूट टप्प्याचो चेंडू पंचांकडे अपील मागली जाता हा, पण पंच सुद्धा तटस्थ असत. वन बाउन्सचो कॉल, वन बाउन्सचो कॉल दिलो गेलो. राजू तावडे सुद्धा यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सूरज. मोठो फटको आशिष. मग आजपासून मी म्हटलं आशिष का तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. आकांड्या पार गाडग्या पार लांबलचक कणकणीश आशिषच्या बॅट मधून येणार षटकार. डीजे सर गोलंदाजी मार्कवर लांब लचक षटकार ठोकताना दिसतात, तोच म्हणजे आशिष नावाचा फलंदाज. मग आजपासून मी सांगितलं होतं हे सुद्धा अप्रतिम दर्जाची फलंदाजी करूची जाणता, तोच म्हणजे आशिष.
सूरज काहीतरी चुकताना दिसता हा रनअप मध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होता. पुन्हा एकदा आशिष सूरजसाठी. अजून एक मोठा फटको आशिष पिटावलो. आता म्हणतं प्रवीण शिंगे मागे. त्यांनी जर 3 षटकार मारल्या नसती तर मी कशाक मागे राहू. दुसऱ्या चेंडूवरती दुसरं लांब लचक खणखणीत असं षटकार येताना दिसता आशिषच्या बॅट मधून. डीजे फुलटॉस आणखी एक चेंडू. आता मात्र आशिषच्या बॅटरी मधून दुसरी हॅट्रिक येताना दिसता. पहिली प्रवीण शिंगेची आणि आता मात्र आशिषची. सौ सोनार की और एक आशिष मेस्त्री की. डीजे सर दिसतात. मुगड्यान रेच काढताना दिसता. धरणाचा पाणी फुटल्यावर वावता तशी धाव संख्या वावताना दिसता. आशिष मेस्त्री च्या पाठीन आशिष मेस्त्री सुद्धा वळ काढू घेताना दिसता. प्रवीण शिंगे सुद्धा पिसावलेलो दिसता. प्रवीण शिंगे तू पुढे असशील तर मी सुद्धा तुझ्या पाठोपाठ उभो असय. अशीच बॅटिंग बघू भेटता ती म्हणजे आशिष मेस्त्री कडून. संघाची धाव संख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 46 वरती. रघु इलोआ. रघु बघूया 2 चेंडून 2 षटकांवरती खरपोच समाचार घेतलो. तिसरा षटक सेकंड लास्ट ओव्हर रघुचा प्रवीण शिंगेसाठी. मोठो फटको आणखी एक बघूया. झेल होता काय 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता मात्र पहिला कलाम लागता. प्रवीण शिंदे बॅक टू पॅव्हेलियन मध्ये येताना दिसता. डीजेची गाणी तुमका आज बघूक भेटतात. त्याचबरोबर अप्रतिम दर्जाचा यूट्यूब लाईव्ह सुद्धा बघूक भेटता. आता मात्र प्रवीण शिंगेची जागा घेण्यासाठी अजून एक दर्शन अड्डारकर डोंबिवलीचे अजून एक सुपुत्र. कर्मभूमी जरी जन्मभूमी जरी सिंधुदुर्गातली असली तरी कर्मभूमी मात्र मुंबईची असा तेच दर्शन अड्डारकर बॅटिंग मार्कवर जाताना दिसतात. 46 धावसंख्येवरती पहिल्यांदा रघुच्या बाबतीत सांगायचं झालं तर सिंधुदुर्ग बॉईज मध्ये मोठमोठे सामने सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर पलटले होते. तोच रघु आता मात्र गोलंदाजी मार्कवर मोठो पटको मारूचा प्रयत्न केला नव्हतो पण चेंडू कुठेतरी बोल्ड होताना दिसता. दुसऱ्या चेंडूवरती दुसरं गळी गारद होताना दिसता. दर्शन बॅक टू पॅव्हेलियन. डीजे सर. शून्यावरती भोपळोही न फोडता बॅक टू पॅव्हेलियन मध्ये जाताना दिसतात. दांडी गुल झालेली दिसता. आता मात्र हॅट्रिकची पुन्हा एकदा संधी. षटकारांची हॅट्रिक बघितली. आता मात्र विकेटची हॅट्रिक बघू भेटत काय. मगाशीच मी म्हटलं होतं सिंधुदुर्ग बॉईज संघाकडून खेळताना रघु याने मोठे मोठे सामने विजयी करून दिले होते. आता मात्र डोंबिवलीचं बाहुबली म्हणून ज्याची ओळख असा तोच म्हणजे सूरज वालावलकर जाताना दिसता. बघूया सूरजच्या बॅट मधून किती किती फटके येताना दिसतील थोड्याच वेळात समजात. पुन्हा एकदा रघु हॅट्रिकची सुवर्ण संधी. बघूया आजच्या दिवसातली विकेटची पहिली हॅट्रिक होता काय आणि या सामन्यातली तिसरी हॅट्रिक होता काय. मोठो पटको डॉट पद्धतीचो चेंडू निर्धाव पद्धतीचो चेंडू पुलांडो चेंडू कोलांडो चेंडू कमबॅक करणारी ओव्हर. 3 चेंडू निर्धाव जाताना दिसतात. 2 चेंडूंवरती विकेट इले आणि तिसरो चेंडू निर्धाव गेलो.
आता मात्र हलकेच तटवलेलो आहे. एक धाव पूर्ण करतात. बघूया दुसऱ्या धावेसाठी नकार देताना दिसता, कारण आशिष म्हणता मी 3 षटकार मारलाय, माझ्याकडे स्ट्राईक ठेवतोय, कारण ह्या षटकामध्ये 4 चेंडूंवरती फक्त आणि फक्त एकच धाव इली. अप्रतिम दर्जाची फलंदाजी प्रवीण शिंगे सरांकडसून. मी मगाशीच म्हटलं डोंबिवलीचं एक अनुभव तुमका बघूक भेटता. ते आता मात्र कोचिंगच्या दिशेने वळलेले आहेत, पण अजूनही त्यांची क्रिकेटमधली फलंदाजी बाकी असा ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्यांची गणना. बागशाळेवर जी सिंधुदुर्ग मर्यादित स्पर्धा झाली होती पावसाळी, त्याच्यात सुद्धा त्यांच्यानी बेस्ट बॉलरचा किताब पटकावलेलो होतो. आता मात्र मोठो फटको मारूचा प्रयत्न केल्याने आशिषसाठी निर्धाव फक्त 5 चेंडूंवरती एक धाव खर्च करताना दिसतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, तीच म्हणजे रघुसाठी. मगाशीच मी म्हटलं होतं सिंधुदुर्ग बॉईज मधून सुंदर गोलंदाजीच्या जोरावरती मॅची जिंकून दिल्या होत्या. शेवटचो चेंडू आशिषसाठी. बघा एक मोठो फटको नाकार मुटको पाठीन पाठभर वळ येऊचो लागत. पुन्हा एकदा निर्धाव, पुन्हा एकदा निर्धाव. याच बरोबर षटक संपता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता फक्त आणि फक्त 47. आणि याच जी ओपनिंग फलंदाजी आशिषने केली नव्हती, पण पुढच्या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करताना दिसत आहेत म्हणजे 78 फायटर संघ. कारण आम्ही सुद्धा या अगोदरच्या स्पर्धेचे रनरअप कशा खाऊ या दाखवून देणारी गोलंदाजी रघु कडसून बघू भेटली तुमका. परेश पुढचो चेंडू, पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद होताना दिसता. सूरज बॅक टू पॅव्हिलियन मध्ये जाताना दिसता. देवगडचं विराट कोहली म्हणून ज्याची ओळख असा 17 नंबरची जर्सी उमेश थोटाम ह्याचं आगमन होताना दिसता. सूरज बॅक टू पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती पहिलो गडीगारच झालो यष्टी रक्षकाच्या स्वरूपात म्हणजे रनआउट स्वरूपात. पुन्हा एकदा पुढचो चेंडू उमेशसाठी. हलके सटवलेलो थर्डमॅनच्या दिशेनं. आता मात्र आशिषकडे स्ट्राईक देताना दिसता. उमेश कुठेतरी आपली चोख कामगिरी बजावताना दिसता, कारण ते का माहिती आहे आशिषच्या बॅटमधून मोठे मोठे फटके येतात, तर मी मात्र काहीतरी सिंगल काढून आशिष का स्ट्राईक देण्याची संधी देत आहे. कारण 4 चेंडूंचा अजून खेळ बाकी असा. आशिष एखाद्रो मोठो फटको, एक लांबलचक षटकार आणि तुम्ही कमबॅक करू शकता. संघाची धावसंख्या होता तब्बल 48 वरती. मगाचपासून बघू गेला असता 8 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा इलेले दिसतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आशिषसाठी. मोठा फटको आशिषच्या बॅट मधून सीमा रेषा पार. खणखणी षटकार डीजे सर. त्यांनी जरा आम्हाला सहकार्य करायचं आहे, जरा चेंडू देण्यासाठी. समीर फाळके एक प्रतिनिधी आहेत सिंधुदुर्ग क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा त्यांची वर्णी केली गेली आहे. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आशिष. संघाची 50 षटकावरती हेलिकॉप्टर उडाला. बघा 2 धावसंख्येसाठी धावतात काय. स्ट्राईक आशिषकडे येता काय आणि रनआउटची संधी आणि उमेश तोटम बाद होताना दिसता. पण एक चांगली बातमी असा स्ट्राईक वरती कोणा आशिष 4 षटकारांशी खेळताना दिसता तुमका आशिष. संघाची धावसंख्या होता तब्बल 54 वरती. अजूनही 55. बॅट्समन आहे गणेश गाव.
गणेश गावडे येता, बघूया गावडे काय करता. मोठो फटको पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसऱ्या धावसंख्येसाठी पलटताना दिसता. आणि बघा चेंडू काहीतरी रानात अडकता आणि 2 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत भर पडता. आता कुठेतरी आशिष दमलेलो दिसता. हा शेवटचो चेंडू, हा बहिराई घालणारो लिलाव करणारो चेंडू, एखाद्रो मोठो फटको एखाद्रो डॉट चेंडू कमबॅक करू शकता. संघाची धावसंख्या तब्बल 57 वरती. या दिवसाभरातलो हायस्ट स्कोर बघू भेटता 57. वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त एक धाव. पण यष्टीरक्षकाचं मी कौतुक करेन. बघा अप्रतिम दर्जाचं यष्टीरक्षण मगाचपासून बघायला भेटलं तुम्हाला अक्षयकडून. अप्रतिम दर्जाचं यष्टीरक्षण अक्षयकडून बघायला भेटलंय. मगाचपासून बघलास तर एक सुद्धा बॉल तिने मागे जाऊक दिल्या नाही. अशी यष्टीरक्षण अक्षयकडून. बघा वाकून राहण्याची स्टाईल सुद्धा तशीच. असा मोठो फटको बघूया दुसऱ्या धावेसाठी पलटतात काय, एक धाव पूर्ण करतात. गणेश दुसऱ्यासाठी पलटता, रनआउटची संधी आणि बघता बघता 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्येत भर पडता. संघाची धावसंख्या होता 60 वरती आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. 4 षटकांमध्ये 61 धावा. डीजे सर. सिंधुदुर्ग बॉय संघ आपले संघाची जरा इकडे येऊन लिस्ट द्यायची आहे लेखी स्वरूपात. आपला एक प्रतिनिधी पाठवा इकडे. हॅलो. विकी स्पोर्ट्स देवगड आणि आपल्या नाणेफेकीसाठी यायचं आहे. विकी स्पोर्ट्स देवगड आणि अबी फायटर्स, ए बी फायटर्स. विकी स्पोर्ट्स देवगड आपला कर्णधार इकडे यायचा आहे नाणेफेकीसाठी. हा दुसरा कॉल आहे तुम्हाला. वैशाख भाटकर अबी फायटर्सचे संघनायक इकडे आलेले आहेत. प्रसन्न गावकर सर कुठे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चार षटकांचा सामना असेल. इथे नाणेफेक होते.
अभि फायटर्स म्हणजे अमोल बोबाटे आणि विकी स्पोर्ट्स वैशाख भाटकर जवळपास नाणेफेक जिंकतायत ए बी फायटर्स माका वाटतं जर ह्या नसेल त्याच्या खाली गेलो असतो तो कॉईन. पप्पू शिंदे उर्फ प्रथमेश शिंदे गोलंदाजी मार्कवर फिरकीपट्टू एक फिरकीचा उगवता सितारा जादूगर म्हणून ज्याची डोंबिवलीमध्ये ओळख आहे. नुकताच या सीझनमध्ये नावारूपास आलेला. तर स्ट्राईकवरती दीपक आणि नॉन स्ट्राईकवरती फलंदाज आहे तो म्हणजे आनंद. अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आहे. मी स्वतः त्याच्या गोलंदाजी बघितलेली आहे. स्ट्राईकवरती दीपक आहे. पुन्हा एकदा पप्पू पहिलो चेंडू दीपकसाठी. आकोटप्याचा चेंडू बघा थोडंसं काहीतरी चेंडू वळलो. मगाशीच मी सांगितलं होतं एकदम वळता चेंडू. जर तो चेंडू पुढे पडलो असतो तर डॉट गेलो असतो आणि जर बॅट्समनने बघून मारल्या नसतो तर किमान फाईन लेगच्या दिशेने चौकार किंवा षटकार गेलो असतो. कारण ह्या विकेट बघू गेला असतं थोडा लांब विकेट असा कुठेतरी कमबॅक करणारी गोलंदाजी बघूची लागत पप्पू कडसो आणि फलंदाजीसाठी सुद्धा तशीच फलंदाजी करूची लागत. कारण याच टुर्नामेंटच्या अगोदरच्या टुर्नामेंटमध्ये रनरअप हा संघ राहिलेला आहे आणि सुंदर संघ आहे खरोखर मी म्हणेन. कारण कोणतेही वाद विवाद न करता हा संघ खेळताना दिसतो. वाईट चेंडू खराब चेंडू पप्पू शिंदे याकडच्याकडसून म्हणावं लागेल. अतिरिक्त एक धाव फुकटची एक धाव. कुठेतरी कानमंत्र द्यावा लागेल दीपक यांना सुद्धा आज जबाबदारी पार पाडावी लागेल कारण धावसंख्येचा डोंगर तुमका बघू भेटता आज. पुन्हा एकदा बघा फिरकी 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 मला वाटतंय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मी मगाशीच म्हटलं होतं कुठेतरी बॅट्समनला एका जागेवर नाचवायला लावणारी गोलंदाजी तुम्हाला बघायला भेटेल. पुन्हा एकदा पप्पू पुढचो चेंडू मोठो पटको फाईन लेगच्या दिशेने. आता मात्र जागा बनवल्या आणि त्या जागेवरती डिस्पॅच करताना दिसता. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर सीमा रेषा पार खणखणीत चौकार असं येताना दिसता. आमचे डीजे सर थोडा जेवतात माफ करा. षटकार आहे. पहिलो षटकार येताना दिसता. पप्पूच्या पाठीनं पाठभर वळ येताना दिसता. हा आनंदच्या बॅटमधून आनंदने मगातपासून बघितले आणि हे पुढच्या चेंडूवर का कुठेतरी टर्न करता पण आता मात्र त्यांनी जागा बनवल्यान कुठेतरी पाठी शफल केल्यान आणि चेंडू शॉर्ट बनवल्यान आणि तो शॉर्ट चेंडू फाईन लेगच्या दिशेनं डिपॉझिट करताना दिसलो. पुन्हा एकदा आता मात्र संघाची धावसंख्या होता तब्बल 8 वरती. पहिला षटक जसा पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये जसा षटक हाताळला गेला होता त्या षटकाची पुनरावृत्ती होता काय बघूची लागत. आता मात्र पुढे येऊन शफल केल्यान होतो आणि चेंडू वळकल्यान बरोबर ह्यो शफल झाला व्हाईट वरती आणि व्हाईटच्या हैसून बरोबर कट करताना दिसलो. तोच म्हणजे पप्पू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी म्हणूची लागत पप्पू कडसून. अजून एक खराब चेंडू खराब चेंडू खराब चेंडू. अतिरिक्त एक धाव अजून एक धाव 9 धाव संख्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असा. फुलटॉस 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 लॉलीपॉप लॉलीपॉप. बाबा देता भाकरी तर कशा करू बाबाची चाकरी अशीच होण्याची लागत आणि मात्र भाकरी दिल्यान आणि ती भाकरी बरोबर चाकरी आपल्या होटीत टाकून घेतल्यान तोच म्हणजे आनंद येणी. तुम्ही जरी पहिल्या षटकामध्ये आमचं खरपोच समाचार घेतला असाल तरी आम्ही सुद्धा कमी नाही हो. 78 फायटर्स ह्या नाव आम्ही कशाक दिला. मागच्या टुर्नामेंटचे आम्ही रनरअप कशा गाव हीच दाखवून देणारी फलंदाजी बघू भेटली. बघा शेवटचा चेंडू भैराई घालणारो चेंडू लिलाव करणारो चेंडू पप्पूचो चेंडू आनंदसाठी चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या दिशेनं पंचांचो नोचो इशारो. No+1 अशा 2 धावा.
पुन्हा एकदा आता मात्र स्वतः कर्णधार आलेले आहेत दीपक स्ट्राईक वरती. बघूया त्यांची बॅट सुद्धा आज कुठेतरी शांत दिसते पण स्ट्राईक त्यांना जास्त भेटली नाहीये. पुन्हा एकदा अप्रतिम दर्जाची होती पण पंच दोन्ही हात पुन्हा एकदा समांतर करताना दिसत आहेत. कुठेतरी लाईन अँड लेंथ बिघडताना दिसतोय पप्पू खराब. आता मात्र कुठेतरी महाग होत चालणारी 18 धाव संख्या खर्च करताना दिसतोय. ओ वाईट, पुन्हा एकदा वाईट चेंडू. खराब गोलंदाजी बघायला भेटते आहे. कुठेतरी प्रेशर बघायला भेटतोय, प्रेशर. पुन्हा एकदा 2 धावा, रनआउटची संधी. बाउंड्री, वाईट +4 अशा 5 धावा. खराब खराब गोलंदाजी पप्पू शिंदे कडसून. बघू बेटा धावसंख्येचा डोंगर होतो आणि त्या डोंगरावरती आता मात्र हे आपलं मोर्चा घुसवताना दिसतात, तोच म्हणजे 78 फायटर संघ. अजूनही फ्री हिटची संधी आहे असे माझे स्कोर बोर्ड सांगतायत. पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 वरती, 2 डझनावरती. आशिष मेस्त्री वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन आशिष. तर स्ट्राईकवर आनंद, नॉन स्ट्राईकवरती दीपक. खराब गोलंदाजी म्हणूची लागात पप्पू कडसून. पप्पू उर्फ प्रथमेश शिंदे 24 धाव संख्या खर्च करताना दिसत. त्या षटकामध्ये वाईटच्या अतिरिक्तच धावा जास्त होत्या. स्ट्राईकवरती आनंद. फुलटॉस, झेलची संधी अनिश चेंडूच्या खाली आणि सहा धावेने करपोस समाचार घेताना दिसतात. खराब गोलंदाजी आशिष कडसून. फुलटॉस चेंडू आणि तो फुलटॉस चेंडू डिपॉझिट करताना दिसतात समोरच्या दिशेनं, तोच म्हणजे आनंद. आता मात्र कुठेतरी गती दिलेलं चेंडू. मगाचपासून रनआउटची संधी होती पण नको म्हणता हा कमबॅक होऊ शकता. कुठेतरी आशिष कमबॅक करताना दिसता, कुठेतरी अतिरिक्त गती देताना दिसता. माका सुद्धा वाटतं अशीच गोलंदाजी करूची लागत. कुठेतरी अतिरिक्त गती देऊन बॉल बाहेर काढावा लागेल. पण दीपक सुद्धा अप्रतिम दर्जाचे फलंदाज असत, ते सुद्धा कुठेतरी कमी नाहीत. स्लोवर पद्धतीचं चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस मालवणीत सांगूचं झाला तर रानल्यान टोपवर आणि दिल्यान कर्टीवर या पद्धतीची गोलंदाजी, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. मगाशीच मी म्हटलं ही विकेट खूप लेट असा. जर तुम्ही तो शॉर्ट बॉल जर जोरात टाकूचा प्रयत्न केलास तर काहीतरी लेट जाता चेंडू. पुन्हा एकदा आशिष पुढचा चेंडू घेऊन.
आता मात्र स्ट्राईकवर कोण आनंद, षटकाराचा बादशाह. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकल्या नव्हतो आनंदने, आता मात्र जागा बनवल्यान फाईन लेगच्या दिशेन, आकांड्या पार गडग्या पार, डायरेक्ट चंद्रार षटकार. अडतीस धाव संख्या झालेली आहे. जिंकण्यासाठी 61 धावांची गरज होती. आता मात्र खरपोच समाचार घेता आशिषचं सुद्धा आणि पप्पूचं सुद्धा. पुन्हा एकदा पंच निर्धाव चेंडू. पाच बॉल, शेवटचा चेंडू बाकी हा. पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेनं सिक्सर. या सुद्धा षटकामध्ये 3 षटकार बघूक भेटले आहेत. संघाची धावसंख्या होता तब्बल 44 वरती. 17 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 17 धावा. मला वाटतं हीच ओव्हर चेंजिंग ओव्हर असेल. कुठेतरी सेकंड लास्ट ओव्हर कमबॅक करणारी ओव्हर असते असं मला वाटतंय. आणि बघूया स्वतः कर्णधार कोणाकडे चेंडू सोपवतात, कारण ह्या षटकामध्ये तुम्हाला पूर्ण धावसंख्येचे म्हणजे मॅचचं चित्र बदलू शकतं. सहा चेंडू 17 धावा आणि कोणा खतरा. बघा 17 नंबरची जर्सी सँडी संदेश येता वाटता. 12 चेंडू 17 धावा. सँडी उर्फ संदेश येताना दिसता. कुठेतरी कान मंत्र देताना दिसतात दर्शन अडारकर सर. धावसंख्येचा डोंगर होतो पण तो डोंगर हळूहळू पोकरूक सुरुवात केल्याने होतो. दीपक आणि त्याच्या जोडी आनंद यांनी. हाकू टप्प्याचा चेंडू. आता मात्र निर्धाव जाणारो चेंडू, फिरकी घेणारो डावकुऱ्याचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करताना दिसता. बघा सँडी कट करताना दिसता चेंडू. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पण स्ट्राईकवर कोणा? षटकारांचो बादशाह दीपक सावंत. अजून एक. आता मात्र पंच दोन्ही हात समांतर करून व्हाईटचा अवांतर धावा घोषित करताना दिसतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सँडी उर्फ संदेश येतो. बॅटिंग घेतली आहे AB फायटर्स. अप्रतिम. बघा पुकटची आणखी एक धाव. दर्शन अडारकर सर. चुकीला माफी नाही. आता मात्र स्ट्राईक चेंज झाली. स्ट्राईक कोणवर कोण इलो? आनंद. आणि आनंदच्या बॅटमधून 2 षटकार इले आहेत आतापर्यंत. माफ करा 5 षटकार इले आहेत. 3 काहीतरी कमी करूचे लागले पण स्ट्राईक चेंज करू दिलास. आता बघा या षटकामध्ये किती षटकार येतात ते. हो पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जाताना दिसतोय. 1 बाउन्सचा कॉल दिला जातोय. तोच म्हणजे सँडी. सुंदर कमबॅक करणारी गोलंदाजी सँडी कडून बघायला भेटली आहे तुम्हाला या षटकामध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली. निर्धाव चेंडू. कमबॅक करणारी गोलंदाजी. मगाशी सुद्धा त्या याच्यामध्ये रघुने कमबॅक करणारी गोलंदाजी केली होती आणि या इनिंग मध्ये सँडी कमबॅक करताना दिसतोय. 46 वरती. पुन्हा एकदा मोठा फटका फाईन लेगच्या दिशेन. झेलची संधी काही गरज नाही होती. हा जर चौकार अडवला असता तर 4 धावा वाचल्या असत्या. आता मात्र 4 धावा वाचायची गरज आहे, कारण आधी मालवणीत म्हण असा, आधीच बेजारी त्याच्यात उसनो शेजारी.
असा म्हटला जाता. आधीच दुष्काळ आणि त्याच्यात 13वा महिनो. 4 धावा फुकटचे वाटताना दिसता. संघाची धावसंख्या होता 50 वरती. आता मात्र खराब चेंडू. जागा बनवण्याची प्रयत्न केला होता जिंकण्यासाठी. आता मात्र 10 धावेंची गरज. शेवटचा चेंडू बाकी असा. ते 4 धावा जर गेले नसते तर कुठेतरी कमबॅक होऊ शकलं असतं. मोठो पटको पायार अडकलेलो दिसता. हा बघा बघा, मगाशीच मी म्हटलं होतं दर्शन सर, तो एक धाव गेली नसती, बॅट्समन स्ट्राईक चेंज झालो नसतो आणि तो चौकार गेलो नसतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. स्वतः कर्णधार संघ, नायक संघ, मालक इलियास, 3 षटकार, हॅट्रिकचे बादशाह प्रवीण शिंगे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावा. बघूया डिपेंड करतात का प्रवीण शिंगे. काय करतास प्रवीण शिंगे बघूया. 6 चेंडू 9 धावा. अजूनही ओपनिंग जोडी स्ट्राईक वरती खेळताना दिसतोय. स्ट्राईक वर आनंद, एक धडाकेबाज फलंदाज प्रवीण शिंगे गोलंदाजी मार्कवर. मोठो फटको मिड विकेटच्या दिशेन, क्षेत्ररक्षक सूरज खाली आणि एकच धाव. रनआउटची संधी. काय चालला, फुकटचे धावा वाटताना दिसतात. 4 धावा. काय चालला हा, काय गरज नाही होती सूरज. माका वाटतं काहीतरी खांदे टाकलेले दिसतात. 5 चेंडू 5 धाव्यांची गरज आहे. पाच चेंडू 5 धावा प्रवीण शिंगे. पाच चेंडू 5 धावा, पण यांच्यात कुवत आहे गोलंदाजी मार्कवर प्रवीण शिंगे. स्ट्राईकवर आनंद. मोठा फटका, झेलची संधी. आशिष चेंडूच्या खाली. अप्रतिम अप्रतिम झेल आशिष कडसून आणि संपलो आनंदचो खेळ. आणि खावची लागात आता मात्र दिवा स्टेशन वरची भेट. डीजे सर ही रील मात्र व्हायरल व्हायला पाहिजे. अप्रतिम दर्जाचं झेल बघायला भेटला आशिष कडसून. अजूनपर्यंत शेवटपर्यंत सामना सोडत नाहीये. मी मगाशीच सांगितलं प्रवीण शिंगे कमबॅक करू शकतात. 4 चेंडूंवरती जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज आहे. अप्रतिम अप्रतिम दर्जाचो झेल पकडल्याने आशिष मिस्त्री होते. आता मात्र मगाशी डोंबिवलीचो बाहुबली होतो, आता मात्र गाबी समाजाचो बाहुबली कुणाल जुवाटकर. भांडूपचो सुपुत्र, वाडातरचो बाहुबली म्हणून देवगडचो ओळखला जाता, तोच म्हणजे कुणाल जुवाटकर. तर स्ट्राईकवर कोणा गोलंदाजी मार्कवर प्रवीण शिंगे. आता मात्र मोठो फटको. बघूया झेल होता काय. आणि झेल. कुणाल बॅक टू पॅव्हेलियन. दुसऱ्या चेंडूवरती दुसरो गडी बॅक टू पॅव्हेलियन मध्ये जाताना दिसता. मोठो मासो जाळ्यात अडकलेलो दिसता. डीजे सर
आता मात्र जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 5 धावेंची गरज आहे. अजूनही कमबॅक होऊ शकतो. 3 चेंडू 5 धावा. बघूया, एक डॉट चेंडू आणि एक चौकार. मोठा फटका और पिच पद्धतीचा चेंडू आखांड्या पार, गडग्या पार, शिंगेच्या हातात चोकोबार, लांबलचक षटकार. डीजे सर